गेट रेडी विथ मी फॉर दी फार्माकोव्हिजिलन्स रॅली. तर आज आहे आपली फार्माकोव्हिजिलन्सची रॅली आणि कॉलेजमध्ये जायचं आपल्याला. तर त्याच्या अगोदर आपण सगळं रेडी वगैरे झालो आहेत. मस्त व्हाईट कलरचं शर्ट वगैरे आणि वॉच घालून रेडी आहेत. सस्त ट्रान्झॅक्शन करून आपण डायरेक्ट निघणार आहे आता कॉलेजकडे. पण त्याच्या अगोदर ॲप्रॉन वगैरे घेतला. तर सांगा तुम्ही तुमचा भाऊ कसा दिसतंय? बराच दिसतंय असं वाटतंय. हो ना, बराच दिसणार आहे. मग त्याच्यानंतर जावा म्हटलं, पण जाता जाता समजलं मंगळसूत्र पण म्हणजे आय डी कार्ड पण घेणं गरजेचंच आहे. मग काय ॲप्रॉन आय डी कार्ड उचलून चाललो. आता हे बघू शकता तुम्ही, हे रॅलीमध्ये दाखवायचं म्हणजे जरा वेगळा आहे प्रोग्राम. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये पोहोचलो, इथं माहिबाईला भेटलो आणि बाकी सगळे पण दिसतात तुम्हाला, सगळे सस्ते डॉक्टर म्हणजे फार्मसिस्ट सगळे जमा झाले होते. तर रोजच्या प्रमाणे कॉलेजमध्ये पोहोचल्यावर तुम्ही बघू शकता आपली प्रेझेंटी घेणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनी क्लास वाईज म्हणजे सरांनी क्लास वाईज सगळ्यांना उभा केलं, कारण आता आपल्याला रॅली निघणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांची अरेंजमेंट करावं लागणार होती. तर कॉलेजचे 4 बॉईज पोस्टर घेऊन उभा केले आणि पुढं रॅली चालू केली. तर बघू शकता तुम्ही बाहेर आल्यावर ही रांग किती मोठी आहे. तर आमच्या शिष्याने बी ह्या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे पहिल्यांदा आम्हाला कॅम्पस टूर करायचं होतं. तर जशी तुम्ही बघू शकता रॅली निघाली होती आणि आम्ही हळूहळू पुढं चालत होतो. आता मी आणि वैभव सोबत होतात आणि आमच्याकडे एक स्लोगन दिलं होतं, जे की मनेपर्यंत रॅली संपून जाईल असं वाटत होतं, म्हणून ते आम्ही वाचणं थोडंसं टाळून दिलं. मग त्याच्यानंतर पुढे गेलं, तुम्ही बघू शकता बाकीच्यांनी आपापले स्लोगन वाचायला चालू केलं होतं. तर आम्ही त्या एम्पी थिएटरमध्ये पोहोचलो होतो. त्याच्यानंतर SIT कॉलेजसमोरून डायरेक्ट पुढे निघालो, कारण इथं म्हणजे फक्त दाखवायचं होतं जागरूकता पण. मग त्याच्यानंतर तुम्ही नेचर बघू शकता भाई, एक नंबर. मग आम्ही सगळं रॅली वगैरे आता चालली होती आणि शेवटी कॅम्पसच्या बाहेर निघलो आम्ही. आम्हाला जायचं होतं ग्रामपंचायतकडे जायचं आहे अजिंक्य. मग आता आमची रॅली पोहोचली होती ग्रामपंचायतकडे डायरेक्ट. मग इथं आलो, तुम्ही बघू शकता पहिल्यांदा फोटोशूट वगैरे झालं आणि आता आम्हाला बारी होती प्ले दाखवायची. म्हणजे एक आम्ही प्ले बसवलं होतं फर्स्ट इयरच्या पोरांनी. तर त्याच्या मग सगळे अरेंजमेंट वगैरे करून घेतली, बसून घेतलं आणि हे प्लेसचे सगळे म्हणजे विद्यार्थी होते. त्याच्यानंतर मग तो प्ले चालू केला त्यांनी आणि जे सदर नाटक आम्ही प्रस्तुत केलं होतं ते 1 नंबर झालं. हे जनजागृतीमुळे होतं की सगळ्यांना औषधांचा आणि त्याचा काय उपयोग आहे ते सगळं कळावं, त्याचे साईड इफेक्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे झाला आणि बघू शकता तुम्ही, ही आमची फार्मसिस्टची ब्रँच आहे आणि हे आमचे सगळे नन्हे मुन्ने राही म्हणजे आमच्या फार्मसीचे सगळे मुलं. आपली तर व्हिडिओ काढून हालत खराब झाली होती. शेवटी मग रॅली वगैरे संपली आणि आम्ही कॉलेजकडे निघालो. तर तुम्ही बघू शकता जाताना पण व्ह्यू 1 नंबर होता आणि हे मुंग्यासारखी लाईन तुम्ही बघू शकता. कॉलेजमध्ये पोहोचलो, मग सगळ्यांची हालत खराब होती म्हणून सगळ्यांना एक एनर्जी ड्रिंक दिलं होतं. त्याच्यानंतर अजून एक फोटोशूट आणि आजचा दिवस संपला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाकी भेटू.